नमस्कार मित्रांनो, फोटो आर्ट विथ एम सतीश या फोटोग्राफी चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे इव्हेंट फोटोग्राफी करताना घ्यावयाची काळजी. इव्हेंट फोटोग्राफी हे एक रोमांचकारी आणि आव्हानात्मक क्षेत्र आहे, ज्यासाठी कौशल्य आणि तंत्राचा एक अद्वितीय संच आपल्यास आवश्यक आहे. तुम्ही लग्न, कॉन्फरन्स, कॉन्सर्ट किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंग कॅप्चर करत असाल तर त्यामध्ये महत्त्वाचे क्षण हे लेन्सद्वारे अमर होतील याची खात्री आपणास करावी लागते. कार्यक्रमाचे सार कॅप्चर करणे हे आपलं ध्येय असलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला इव्हेंट फोटोग्राफीमध्ये उत्कृष्ट होण्यासाठी आणि अपवादात्मक छायाचित्र वितरित करण्यात मदत करण्यासाठी काही मौल्यवान टिप्स यामध्ये मी सामायिक करू इच्छितो. इव्हेंट फोटोग्राफी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या इथे काही महत्त्वाच्या खबरदारीसुद्धा आपल्याला घ्याव्या लागतील आणि म्हणून या व्हिडिओमध्ये इव्हेंट फोटोग्राफी करताना कोणकोणती काळजी घ्यावी हे मी नमूद करणार आहे. इव्हेंट फोटोग्राफी करताना घटना समजून घ्यावी लागेल. तर आजचा पहिला मुद्दा आहे घटना समजून घेणे. इव्हेंट फोटोग्राफीमध्ये जाण्यापूर्वी कार्यक्रमाचा जो काही उद्देश आहे आणि जे काही महत्त्व आहे ते आपण फोटोग्राफर या नात्यानं समजून घ्यावे. त्यासाठी वेळापत्रक बनवायचं, महत्त्वाचे क्षण कोणते हे क्लायंटकडून विशिष्ट अपेक्षासह स्वतःला परिचित करून घ्यायचं, म्हणजे समजून घ्यायचं. त्याविषयी असलेले वेगवेगळे संदर्भ आपण समजून घ्यायचे, महत्त्वाच्या क्षणांचा अंदाज घ्यायचा आणि तो अचूकपणे कॅप्चर करण्यास आपण नेहमी सक्षम असलं पाहिजे. यासाठी आपल्याला यानंतर कोणत्या घटना घडणार आहे हे आपल्याला पहिलेच माहिती पाहिजे. त्यामुळं जो कोणता कार्यक्रम असेल त्याच्या सर्व घटना ह्या आपण अगोदरच समजून घ्यायला हव्या. इव्हेंट फोटोग्राफी करताना जी काळजी घ्यावी लागते त्यामध्ये आपला आजचा दुसरा मुद्दा आहे योजना तयार करणे. कार्यक्रमाचं वेळापत्रक, कार्यक्रमाचं स्थान आणि कोणतेही विशेष क्षण याविषयी आपल्याला अगोदरच योजना तयार करावी लागते. कार्यक्रमात येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला योजना तयार करून मिळवावी लागते. फोटोग्राफर या नात्यानं तुमचे कॅमेरे, तुमच्या लेन्सेस, तुमच्या अतिरिक्त बॅटरी आणि मेमरी कार्ड याविषयी आपल्याला एक चेकलिस्ट बनवावी लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले सर्व साधने हे कार्यरत असल्याची आपल्याला अगोदरच खात्री करावी लागेल. आपलं साहित्य, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत याची जर का चेकलिस्ट आपण अगोदरच बनवली आणि ती जर का तपासून घेतली तर वेळेवर आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. यासाठी कार्यक्रमाच्या 1-2 दिवस अगोदरच आपल्याला अशी काही योजना बनवावी लागेल. तिसरा मुद्दा, इव्हेंट आयोजकाशी संवाद साधणे. जे आपला कार्यक्रम आहे, जो आपला इव्हेंट आहे त्याच्या आयोजकाशी स्पष्ट संवाद प्रस्थापित करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांच्या अपेक्षा, विशेष गरजा आणि कोणतेही निर्बंध किंवा मार्गदर्शक तत्वे हे पूर्णतः समजतील. तुम्हाला इव्हेंटचे वास्तविक वातावरण कॅप्चर करताना संबंधित नियमांचे पालन करण्याच्या यशाचा अनुभव घेण्यास अनुमती मिळते. इव्हेंट आयोजक यांना ज्या अपेक्षा असतात त्या आपण अगोदरच जाणून घेतल्या तर आपला कार्यक्रम हा यशस्वीरित्या कॅप्चर करण्यास सोपे जाते. चौथा मुद्दा, अप्रत्यक्ष आणि आदरयुक्त व्हा. सर्वांशी मिसळून राहा. आपल्या उपस्थितीची जाणीव ठेवा. उपस्थितांचे दृश्य अविरुद्ध करू नका किंवा विचलित होऊ नका. लोकांच्या वैयक्तिक जागेचा आदर करा आणि क्लोजअप फोटो घेताना त्या व्यक्तीची संमती मिळवा. कॅन्डिड फोटो काढताना आपलं वागणं हे त्यांच्याविषयी आदरयुक्त असायला हवं. कसल्याही प्रकारचे हास्यात्मक गोष्टी आपण त्या ठिकाणी करू नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही आपल्यासाठी आदरयुक्त असायलाच हवी.
पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रचना लक्षात ठेवणे. दृश्य आकर्षक बनवण्यासाठी, छायाचित्रे आकर्षक करण्यासाठी रचना महत्त्वाची भूमिका बजावते. रचना म्हणजे कंपोजिशन. तुमच्या फ्रेममधील घटकांकडे लक्ष द्या, जसे की अग्रगण्य रेषा, सममिती, तृतीयांश नियम. तुमच्या शॉटमध्ये स्वारस्य जोडण्यासाठी अद्वितीय दृष्टिकोन आणि कोन साधा, संदर्भ आणि व्हिज्युअल कथाकथन प्रदान करण्यासाठी मुख्य विषयाच्या आसपासच्या वातावरणाशी समतोल राखण्यासाठी आपल्याला लक्ष ठेवावे लागते. रचना म्हणजे कंपोजिशन हा फोटोग्राफीतला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि कोणत्याही इव्हेंटमध्ये कंपोजिशनवर आपलं प्रभुत्व असायला हवं. इव्हेंट फोटोग्राफी करताना घ्यावयाची जी काळजी आहे त्यामध्ये सहावा मुद्दा, उपस्थितासह व्यस्त राहा. वास्तविक अभिव्यक्ती आणि भावना कॅप्चर करण्यासाठी उपस्थितांशी संबंध निर्माण करा. आपण ज्या कार्यक्रमात काम करतो त्या ठिकाणी आलेले जेवढे उपस्थित व्यक्ती आहेत त्यांच्याशी संवाद साधा. अनौपचारिक संभाषणात गुंतून लोकांना तुमच्या कॅमेऱ्यासमोर आरामदायी वाटू द्या. गट किंवा व्यक्तींचे फोटो काढताना त्यांना आत्मविश्वास आणि आराम वाटेल याची खात्री करण्यासाठी स्पष्ट दिशानिर्देश द्या. एक मैत्रीपूर्ण आणि जवळ येण्याजोगे वर्तन अस्सल क्षण कॅप्चर करण्यात महत्त्वपूर्ण फरक करू शकते. यासाठी आपल्याला कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या लोकांना व्यस्त करता आले पाहिजे. थोडक्यामध्ये त्यांच्याशी सुस्पष्ट संवाद साधता आला पाहिजे. सातवा मुद्दा, तपशील आणि वातावरण कॅप्चर करा. महत्त्वाचे क्षण कॅप्चर करण्याव्यतिरिक्त तपशील आणि कार्यक्रमाच्या एकूण वातावरणावर लक्ष केंद्रित करण्यास विसरू नका. छायाचित्र सजावट असेल, खाद्यपदार्थ असेल किंवा इतर काही चिन्ह असतील किंवा इतर काही महत्त्वाचे घटक असतील जे वातावरण आणि थीममध्ये योगदान देत असतील तर हे शॉट इव्हेंटमध्ये संपूर्ण कथा सांगण्यास आणि आठवणींचा एक व्यापक संग्रह प्रदान करण्यास मदत करतील. त्यामुळं अशा वस्तूंना आपण आपल्या फोटोमध्ये जरूर घ्या. अशा प्रकारे वातावरण कॅप्चर करता येईल याकडे आपलं विशेष लक्ष असायला हवे. आठवा मुद्दा, उपलब्ध प्रकाश वापरा. इव्हेंटमध्ये अनेकदा प्रकाशाची परिस्थिती बदलते. अंधुक प्रकाश असलेल्या आतील भागापासून ते तेजस्वी बाह्य सेटिंगपर्यंत उपलब्ध प्रकाशाच्या वापरावर प्रभुत्व मिळवून त्या परिस्थितीशी तुम्ही जुळून घ्या. एक्सपोजर आणि इव्हेंटचे वातावरण कॅप्चर करण्यामध्ये योग्य संतुलन शोधण्यासाठी आपल्याला कॅमेऱ्यावरील विविध सेटिंगसह प्रयोग करावे लागतील. अनेक प्रकारचे मोड असतात. अपर्चर मोड, शटर मोड, मॅन्युअल मोड, प्रोग्राम मोड. हे आपल्याला त्या वातावरणाशी जुळून ते बदलावे लागतील. त्याचप्रमाणे नैसर्गिक प्रकाश, सभोवतालचा प्रकाश हे आवश्यक आहे, पुरेसा आहे. नसेल तर तेव्हा बाह्य फ्लॅश किंवा रिफ्लेक्टरचा वापर करण्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. थोडक्यामध्ये कोणत्याही इव्हेंटमध्ये जाण्याआधी त्या ठिकाणची प्रकाशाची परिस्थिती कशी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आणि शक्यतो जेवढा प्रकाश उपलब्ध आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे फोटो काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या सेटिंग त्या ठिकाणी वापरून बघाव्यात आणि उपलब्ध प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा. तदनंतर आपल्याजवळ असलेले इतर लाइटनिंग त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. इव्हेंट फोटोग्राफी करताना जी काळजी घ्यावी लागते त्याचा आजचा शेवटचा मुद्दा म्हणजे 9वा मुद्दा, पोस्ट प्रोसेसिंग आणि वितरण. कार्यक्रमानंतर पोस्ट प्रोसेसिंगसाठी सर्वोत्तम छायाचित्रांचे आपण पुनरावलोकन करा किंवा ते निवडा. कॅप्चर केलेल्या क्षणांची सत्यता राखून एक्सपोजर, रंग, संतुलन
हे आवश्यक असल्यास क्रॉप समायोजित करा. उच्च गुणवत्तेच्या फायली त्याच्या वैशिष्ट्याची पूर्तता करत असल्याची खात्री करून क्लायंटला अंतिम प्रतिमा त्वरित वितरित करा. थोडक्यात कार्यक्रम झाला, इव्हेंट झाला की त्यावर लगेच पोस्ट प्रोसेसिंग करून त्याविषयीचे त्यांचं सर्व छायाचित्रे हे लवकरात लवकर त्यांना आपण वितरित करायला हवे. शेवटी एवढंच लक्षात ठेवा की सराव परिपूर्ण बनवतं. स्वतःला सतत आव्हाने द्या. वेगवेगळ्या तंत्रांचा प्रयोग करा. प्रत्येक इव्हेंट फोटोग्राफीच्या अनुभवातून शिकता येते. वेळ आणि समर्पणाने तुम्ही संस्मरणीय क्षण कॅप्चर करण्याच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवू शकता आणि एक स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करू शकता जे तुम्ही छायाचित्रित केलेल्या प्रत्येक इव्हेंटचे सार खरोखर प्रतिबिंबित करतील. अशा पद्धतीनं मित्रांनो, इव्हेंट फोटोग्राफी करताना या 9 गोष्टीचे आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. आपल्याला त्याविषयी काळजी करावी लागेल आणि या मुद्द्यांआधारे तुम्ही कोणताही इव्हेंट हा यशस्वीरित्या कॅप्चर करू शकता असे मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे. मित्रांनो, आपण इव्हेंट फोटोग्राफी करताना कोणकोणती काळजी घ्यावीची हे या व्हिडिओमध्ये बघितलं. इव्हेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेडिंग आणि वेडिंग फोटोग्राफरचे वैशिष्ट्ये कोणती हे आपल्याला माहिती पाहिजे. फोटोग्राफरचा सर्वात आवडता विषय म्हणजे वेडिंग. तर मित्रांनो, आपला पुढील व्हिडिओ वेडिंग फोटोग्राफरची वैशिष्ट्ये कोणती हा असणार आहे. तत्पूर्वी माझी मुलगी आपणास काही सांगू इच्छिते. सांग बेटा. हॅपी दिवाळी. एन्जॉय फोटोग्राफी. एन्जॉय फोटोग्राफी. and and take always picture. picture.